नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत रवा आणि बेसनाचे लाडू। अगदी मस्त असे छान लाडू घरी झटपट बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे याच्यासाठी साहित्यही खूप कमी लागतं, जे घरात अगदी इझिली अवेलेबल असतं। तर इथे अशी एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यात 1 कप तूप टाकायचं आहे। मी जे तुम्हाला प्रमाण सांगते ना, त्यासाठी एकच कुठली तरी वाटी वापरा, म्हणजे एकच मापाची वाटी वापरा। सगळे प्रमाण त्याच वाटीने घ्यायचे। तर आता इथे मी त्याच वाटीने इथे बेसन मोजून घेतलंय। तर इथे 1 वाटी तूप तर 1 वाटी बेसन टाकायचं आहे आणि त्याला खूप छान खमंग भाजून घ्यायचं आहे। म्हणजे काय आहे ना की बेसनचा जो कचवटपणा आहे ना तो निघून जाईल आणि छान सुगंध यायला लागेल आणि हळूहळू काय आहे ना रंग पण बदलतो बेसनचा। आणि नेहमी बेसन भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी फ्लेम आहे ना, जी गॅसची आच आहे ना ती कमी असावी। फुल फ्लेमवर कधीच भाजायचं नाही बेसनला। आणि छान थोडासा लालसर झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटं। त्यानंतर आपण इथे बारीक रवा वापरायचा इथे लाडूंसाठी। हा रवा अगदी इझिली अवेलेबल असतो मार्केटमध्ये। तर त्यालाही छान खमंग भाजून घ्यायचं आहे मस्त। आणि भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त रंग बदललाय। आता आपण याला एक 5 ते 7 मिनिटं परत असं छान भाजून घेऊया आणि मस्त असं सुगंध यायला लागतो, म्हणजे कळतं आपल्याला की हे छान आता झालेलं आहे रेडी। तर याला आपण साईडला ठेवूया आणि इथे त्याच वाटीने मी इथे अर्धा कप पाणी आणि 1 कप साखर टाकली आहे आणि आता आपण याचा एक पाक बनवून घ्यायचा आहे। पाक असा काही कुठलाही एकतार वगैरे नाही बनवायचा आहे, स्लाइटली चिकट असा पाक बनवायचा आहे आपल्याला, जसं आपल्याला लाडूंसाठी लागणार आहे। तुम्ही बघू शकता आता इथे हा पाक रेडी झाला नाही आहे, थोडासा पातळ होता, पण आता हा रेडी झालेल्यासारखा झाला आहे, अगदी चिकट झालेला आहे। आता आपण कमी फ्लेमवरच हे टाकूया आणि अगदी नावाला आपण हे आता शिजवायचं आहे, कारण काय आहे ना की ऑलरेडी दोघी पदार्थ छान शिजलेत ना। आता फक्त याला मिक्स करायचं आहे। आता हे पातळ दिसतंय, पण थोड्या वेळाने हे आपोआप घट्ट व्हायला लागेल, जसं जसं हे आपण गॅस बंद करू आणि मग नंतर हे गार होतं ना, तर अगदी छान घट्टसर असा गोळा तयार रेडी होऊन जातो याचा। आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि साईडला इथे तुम्हाला आवडल्यास तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स असे कापून टाकू शकता किंवा त्याची पावडर करून टाकून द्या, म्हणजे मस्त लागतात। आणि त्याला छान कापल्यानंतर आपण त्यात मिक्स करून देणार आहे। हे लाडू खूप मस्त लागतात खायला पण आणि झटपट बनवून रेडी पण होतात। तर इथे मी हे सगळ्या प्रकारचे असे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, काजू बदाम आणि माझ्याकडे सीड्स होते ते आपण टाकलेत। आणि इथे मी हे विलायची पावडर टाकते। तर ही विलायची पावडर आहे ना, मस्त छान सुगंध येतो याच्याने आणि चवही छान लागते, लाडूंमध्ये वापरावी। आणि याला छान मिक्स करून घेते। हलकंसं जर तुम्हाला कोरडं वाटत असल्यास तुम्ही नावाला छोटे चमचे 1 ते 2 चमचे दुधाचा शिपकासुद्धा मारू शकता, ह्यावर काही हरकत नाही आहे। आता हे लाडूंचं मिश्रण छान कम्प्लिटली थंड झालं आहे आणि याचा छान गोळा पण तयार होतो आहे, म्हणजे आपण आता इथे लाडू वळून घेणार आहोत। तर इथे मी हे सगळे लाडू वळून घेते। बघू शकता काय सुंदर रंग आला आहे, अगदी मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे छान आपल्या बेसन आणि रव्याच्या लाडूंना। आणि काय ना हे जे लाडू आहेत ना, हे म्हणजे तुम्हाला अगदी नावाला अगदी तुम्हाला स्वीटची क्रेविंग होते तरी तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता, अगदी लगेच बनतात, काही वेळ लागत नाही। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे ना की अगदी घरात तुमच्या इझिली अवेलेबल असणार आहे सगळं जे सामान आहे, तूप, बेसन, रवा, हे तर सगळ्यांच्या घरी असतं, साखर। तर हे लाडू अगदी मस्त आणि छान चविष्ट होतात आणि हे सहज टिकतात सुद्धा। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकन नेहमी ऑन ठेवा आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे। आणि विशेष म्हणजे हे लाडू लगेच बनवून बघा आणि मग मी नवीन रेसिपी लगेच घेऊन येणार आहे। बघू शकता तुम्ही काय मस्त टेक्स्चर झालेलं आहे आपल्या लाडूंचं, अगदी छान मऊसूद असे लाडू आपले बनवून रेडी झालेले आहेत। बघा किती छान दिसत आहेत ना आतून। तर हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। टेक केअर, बाय बाय।